सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। संभाजीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवास्तिक मंडळ यांच्या वतीनं होत असलेल्या सत्संगाला आज चौथा दिवस आहे, दुसरं सत्र आहे। आपण या सत्रांमध्ये या सत्संगामध्ये देवता वर्ग बघत आलेलो आहोत आणि देवता वर्गाचं स्वरूप, मर्यादा, त्यातले थोवे, गट, पंचप्रकार बघितल्यानंतर आपण देवतेचे दोष म्हणजे देवतेच्या नकारात्मक ज्या बाजू आहे, ज्या जीवाच्या हितासाठी नाही आणि ज्या देवतेच्या अनुषंगाने आपल्या डोक्यामध्ये जे समज गैरसमज असतात, ते भ्रम असतात, ते काढण्यासाठी हे ज्ञान अत्यावश्यक आहे। आणि म्हणून आपण देवता वर्ग बघत असताना आपण अगोदरच्या सत्संगामध्ये देवतेचे दोष पाहताना जी सुरुवात केली त्यातला एखादा दोष तुम्हाला सांगता येईल का सकाळचा? देवता तुम्ही नव्हते त्याच्यामुळं हेच सांगतील आज। देवता तुम्हीच होते, तुम्ही तिघी जणी नाही, तुम्ही दोघीच होते वाटतं, त्या ताई पण हां होत्या ना ताई। देवता सापेक्ष, अजून देवता उदास, अजून सांगा मग तुम्हीच मामा। सकाळीच झालं आपलं आणि त्याच्यावरती किती मोकळं निरूपण केलं आपण। देवता वैरिणी, शब्द ऐकले का लगेच लक्षात येतात आपल्या। निर्दयी आहे की नाही, हे सर्वच आलं आपलं। सापेक्ष, वंचक, उदास आणि वैरिणी हे आपण सकाळी बघितले। आपण आपल्या जीवनामध्ये कसं राहतो याच्या पाठीमागं प्रभाव अत्यावश्यक आहे। आपल्यावरती कोणाचा तरी प्रभाव असतो, कशाची तरी कोणाची तरी आपल्याला प्रेरणा असते आणि त्या पद्धतीने आपण राहण्याचं, वागण्याचं, बोलण्याचा प्रयत्न करत असतो। आता आपल्यावरती प्रभाव कोणाचा आहे? देवतेचा आहे की परमेश्वराचा आहे? आपल्याला प्रेरणा देवतेची आहे का परमेश्वराची आहे? यावरती आपला जे धार्मिक आयुष्य आहे, धार्मिक जीवन आहे किंवा जे जीवन प्रणाली आहे ती ठरते। आपण जर उदास असेल तर मग देवतेचा प्रभाव आहे आपल्यावरती, कारण परमेश्वर उदास नाही, परमेश्वर प्रसन्न आहे। परमेश्वर प्रसन्न आहे, ते कधीच उदास नाही। देवता उदास आहे आणि आपली उदासीनता जर आपल्याकडून जात नसेल, छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्याला उदासीनता येते। थोडीशी सांसारिक अडचण आली, संकट आले, कोणीतरी काहीतरी बोललं तरी, किंवा अशी एखादी व्यक्ती आपल्याला दिसली किंवा भेटली का ज्यांनी 20 वर्षापूर्वी आपल्याला काहीतरी बोललेलं होतं, तरी आपण उदास होऊन जातो। आपण म्हणतो काय याचं तोंड बघितलं। इतकी प्रभाव जर त्या देवतेचा आपल्यावर असेल तर आपण देवतेचीच भक्ती करतोय, त्यांनाच मानतोय, त्यांचीच प्रेरणा घेतोय। आपल्या मनामध्ये कोणाविषयी तरी काही शत्रुत्व असेल, वैरत्व असेल, तर याचा अर्थ परमेश्वराचा आपल्यावरती प्रभाव नाही आहे, देवतेचा प्रभाव आहे, कारण देवता वैरिणी आहे। आपली भावना काय, आपले विचार काय, आपलं राहतो कसं, हे सर्व प्रभावावरती अवलंबून असतं। आणि जेव्हा आपण समजून घेतो, जाणून घेतो, तेव्हा देवतेपासून आपण तुटतो, बाजूला जातो। वंचकत्व, कोणाला काहीतरी देण्याची किंवा सांगण्याची, बोलण्याची वेळ येते त्यावेळेस आपण हात आकडता घेतो, वंचकत्व आहे आपल्यामध्ये। स्पष्ट असावं, स्पष्ट राहावं, जे जे प्रॅक्टिकल शक्य आहे ते सांगावं, तेच करावं, परंतु वंचकत्व करू नये। जर तसं असेल तर देवतेचा प्रभाव आहे आपल्यावरती। आपण देवतेसारखं राहतो, याचा अर्थ काय? देवतेला मानतोय आपण, देवतेचं स्वीकारतोय, देवतेची विचारधारा फॉलो करतोय, परमेश्वराची विचारधारा नाही फॉलो करत। जर परमेश्वराची विचारधारा फॉलो करत असेल तर या गोष्टीतून आपण बाहेर पडलो पाहिजे। पण कोणाविषयी आपले काय विचार आहे? सकाळी मी सांगितलं का दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्याला दुःख वाटलं पाहिजे, हे परमेश्वराचं, कारण परमेश्वर या जीवाचं दुःख पावत नाही म्हणून सर्व उपद्याप करतात, आपल्याला पुन्हा पुन्हा सृष्टीत आणून बोध देतात।
त्याच्या देवतेचा विषयच नाही. देवतेला किंचितही त्या जीवाविषयी काहीच वाटत नाही, त्या उदास आहे देवतेविषयी, जीवाविषयी. आणि वैरिणी पण आहे, जे असंत आहे ते पूर्णपणे भोगवायचे, संत त्याला बी वंचकत्व निर्माण करायचे, त्याच्यात कमतरता निर्माण करायची, असे देवतेचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघत असताना त्याचा आपल्यावर परिणाम न होता परमेश्वराचा परिणाम झाला पाहिजे. आणि हे कधी होईल, यातून आपण बाहेर पडू त्यावेळेस होईल. प्रभाव असतो आपल्यावरती, तो देवतेचा प्रभाव नसण्यासाठी त्यातून बाहेर पडण्यासाठी हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त परमेश्वर, अनार्जित दाता, त्या परमेश्वराचे आपले कॉन्टॅक्ट आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या विचारावरती उदासीनता येण्याचं काहीच कारण नाही, अप्रसन्नता राहण्याचं काहीच कारण नाही. परंतु देव आपल्याला आपला तसा आहे तसा कळाला नाही, समजला नाही, आणि म्हणून त्याचा प्रभाव आपल्यावर राहिला नाही. आपल्याला परमेश्वर काय आहे कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून जर आपण समजून घेतलं तर आपल्या मनामध्ये ह्या गोष्टी येऊ शकत नाही, येणारच नाही. अरे येस ना, परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक, तो आपल्याबरोबर आहे. आपली अडचण काय, आपला प्रॉब्लेम्स काय, अगदी छोटीशी गोष्ट. त्या नकारात्मक विचारातून आपण लगेच बाहेर पडू, फ्रेश राहू, फ्रेश दिसू. सतत आपल्याला ते चिंतन करावं लागेल, परमेश्वर काय आहे, कोण आहे, त्याची शक्ती काय आहे, त्याचा आवाका काय आहे, त्याच्यानं आपले कनेक्शन काय आहे. परमेश्वर सांगतात की आम्ही कोण आहोत या जीवाचे, अनादीचे भृत्य संबंध आहे म्हटले. अनादीचा परमेश्वर स्वतः ज्या जीवाला अनादीचे आम्ही बंधू म्हटले, बंधू हितक्ष परमेश्वर म्हणतात. एक मी सत्संगच घेतलेला आहे, परमेश्वर जीवाचे कोण, सूत्रांचं प्रमाण दिलेलं आहे. परमेश्वर जीवाचे कोण आहे, आपले कोण आहे परमेश्वर. हो, अनिमित्त बंधू ना, निमित्तच नाही त्याला लागत. बंधू या शब्दाचा अर्थ काय होतो, का जो आपला हित पाहणार आहे, आपल्याला सपोर्ट करणार आहे. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे बंधुत्वाची, परंतु परमेश्वराने शास्त्रातून बंधुत्वाचं जे व्याख्या, बंधुत्वाचं जे स्पष्टीकरण केलेलं आहे ते खूप मोठं आहे. म्हणून परमेश्वर आपला कोण आहे आणि तो आपला हितक्ष, त्याला आपलं दुःख पावत नाही, त्याने आपल्यासाठी हे सर्व केलेलं आहे. आणि तरी आपण उदासीन, तरी आपल्यामध्ये वंचकत्व हा भाव, तरी दुसऱ्याविषयी आपल्यामध्ये क्रूरता, द्वेष, वैरत्व जर असेल तर त्या परमेश्वराचा आपल्यावर प्रभाव नाही, देवतेचा प्रभाव आहे. देवतेची भक्ती करतो, या प्रभावातून आपण बाहेर पडणं. देवतेचे कार्यकारण स्वरूप लक्षण आपण का बघतोय, देवतेचं स्ट्रक्चर का बघतोय, का याचा आपल्यावर परिणाम व्हायला नाही पाहिजे. हे आपल्यामध्ये, आपल्या भक्तीतच नाही, आपल्या परमेश्वरामध्ये नाही आहे. तरी आपल्याकडं का यावं, का असावं, का राहावं, तर आपण ते नीट समजून घेतलेलं नाही. आणि नीट न समजून घेता ते येतं, ते कुठून येतं, हे देवतेचं येतं. कारण पूर्ण संस्कार आहे आपले, तेच आपण आत्तापर्यंत देवतेची भक्ती करत आलो ना, ते संस्कार आहे आपल्यावरती. त्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं आहे तर आपल्याला ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून सकाळी आपण बघितलं की देवता कशा वंचक आहे, देवता कशा सापेक्ष आहे, म्हणजे अपेक्षा करणारे आहे. देवता कशा उदास आहे, उदास आहे, त्यांना काय अनुकंपा उपजतच नाही जीवाविषयी. त्याला फक्त त्या चौकटीत जी जबाबदारी दिलेली, जी ड्युटी दिलेली आहे ते कार्य करायचं आहे. मग तो त्याचा किती भक्त असला तरी त्याच्या कर्मावरती चिन्ह पाहणार आणि भोगवायचं काम करणार. ज्या देवतेची तो भक्ती करतो तेच देवतेला तरी त्याच्या कर्माने अर्जकत्व जोडलेलं असेल तर ती देवताचंच सुखफळ असेल तर ते भेटल्यानंतर, संपल्यानंतर तीच देवता याला परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ढकलून देत असते. कोणत्याही प्रकारची अनुकंपा उपजत नाहीत. पण स्वामी श्री चक्रधर परमेश्वर काय सांगतात, दयाळू माळू कृपाळू, अनुकंपा न उपजे. एका ठिकाणी सांगता अनुकंपा उपजू देऊ नका, कारण त्या जीवाचं कर्म मला माहिती आहे. पण तरी कितीतरी ठिकाणी, कितीतरी लीळेमध्ये अनुकंपा परमेश्वराला उपजलेली आहे. आपण बघितलं 2-3 लीळेचं सकाळी स्पष्टीकरण केलं. कारण मुळातच ते स्ट्रक्चरच दयाळू माळू कृपाळू. किती नाही म्हटलं, परमेश्वराने जीवाकडे बघितलं, आपल्याकडे बघितलं का मायेच्या तबातून निघाल्यापासून तर आत्तापर्यंत तो सर्व फ्लॅशबॅक परमेश्वरासमोर येतो, सर्व टोटल माहीत असतं. पण जेव्हा परमेश्वराच्या आपण कार्यकारण स्वरूप लक्षणात जाऊ तेव्हा परमेश्वराचं स्ट्रक्चर बघितलं ना, परमेश्वराचं सर्व माहीत असतं. पण परमेश्वराकडं
द्वेष किंवा दोष पाहण्याचा स्ट्रक्चरच नाही आहे. गुण पाहता ते आज ह्या मिनिटाला तुमच्याकडे काय आहे, वासना करताय, प्रार्थना करताय, तळमळ करताय, मागचं सारं विसरून जात आहे. श्रीकृष्ण महाराज गीतेत काय सांगताय, अनन्य भावे तू जर मला शरण आलात, इथून मागं तू किती वाईट कर्म केलेले असले तरी निसंशय मी तुला मोक्षाला घेऊन जाईल, प्रॉमिस करताय. म्हणजे परमेश्वर विसरता, द्वेषाकडं दुर्लक्ष करतात जीवाच्या, तसं देवता करतच नाही. कारण त्या जीवानी जे जोडलेलं आहे तेच त्यांच्याकडं असतं, ते स्ट्रक्चरच आहे आणि म्हणून त्या जीवाच्या वैरिणी आहे. संत असंत सामुग्री जी बी जीवानी जोडलेली आहे, अनार्जित दाता तर जीव देवता होऊ शकत नाही, परमेश्वर आहे. परंतु देवता जे द्यायचं आहे संत त्याच्यात बी कमी आणि असंत जे आहे दुःख आहे त्याच्यात जास्त भोगवण्याचं काम ती देवता काय, म्हणून ते वैरिणी आहे. पुढचं आहे अनादी व नित्य निराकार. देवता काय, देवता स्वरूप जे आहे ते अनादीच आहे, नित्य आहे. आपण बघितलं अनादी आणि नित्यचा चौथा पदार्थांमध्ये हा दुसराच पदार्थ आहे. जीव आणि देवता त्या नित्य आहे, त्या कधी नव्हत्या असं नाही, कधी संपणाऱ्या असंही नाही. कधीतरी सृष्टी सर्व प्रत्येक सृष्टीचं प्रत्येक जीव अनंत जीव आहे ते पूर्णपणे परमेश्वराच्या प्राप्तीला गेले आणि मग त्यांचं कार्य संपलं, आता काही कामच नाही राहिलं म्हणून त्या संपुष्टात येतील असंही नाही. त्या नित्य आहे, ते अनादीचे आहे आणि नित्य पण आहे. आणि ह्या बाबतीत सुद्धा देवता स्वरूप जे अनादी आहे तसं जीव स्वरूपसुद्धा अनादी आहे. दोन्हीही नित्य आहे, देवता आहे आणि जीव आहे. सकाळी आपण बघितलं तर ते जीवामध्ये पण आहे आणि देवतेमध्ये पण आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी का ज्या जीवाच्या आणि देवतेच्या सारख्याच दिसतात, आपल्याला कळतात. तर देवता स्वरूप या जीव स्वरूपाप्रमाणेच अनादीच्या आहेत, त्या नित्य पण आहेत म्हटले. कारण चार पदार्थांमधले दोन्ही पदार्थ आहे. जीव स्वरूपाप्रमाणे देवता स्वरूपीची जी मर्यादा आहे ती निश्चित असली तरी त्यांनाही निराकारही म्हटले जाते. आपली जी स्वरूप मर्यादा जी आहे जीवाची किती आहे, 100 ब्रह्मांडा इतकी स्वरूप मर्यादा आहे, त्याचा जो आकार आहे. देवतेचं तसं नाही आहे. देवतेला कर्मभूमीच्या देवतेची स्वरूप मर्यादा, अष्टदिनीची स्वरूप मर्यादा ही निश्चित आहे. मागच्या सृष्टीत, आत्ताच्या सृष्टीत, नंतरच्या सृष्टीत कायमस्वरूपी त्या निश्चित ठरलेल्या आहेत. त्या हद्दी कधीच वाढत नाही, ते कमी होत नाही, वाढतही नाही. पण तरीही त्या निराकार आहे म्हटले. स्वरूपाची जी मर्यादा निश्चित असली तरी त्यांना निराकारही म्हटलं जातं. तर जीवाप्रमाणे स्फटिक शुभ्र मात्र जीव देवता नाही आहे. जीव कसा आहे, स्फटिक शुभ्र, त्याचं स्वरूप जे आहे ते स्फटिक शुभ्र आहे, अंतर्बाह्य दिसणार आहे काचेसारखं. तसं देवता नाही म्हणले. देवताचे कलर आहे हरिता, पिता, श्वेता, मंजिष्ठा, कृष्णा. विचाराचं 67 सूत्र आहे, त्याच्यामध्ये परमेश्वराने हे देवतेचे कलर सांगितले. तसे जीवाचा कलर नाही, जीवाला कलरच नाही. त्या पाण्यामध्ये जी कलर टाकला ते कलर घेत असतं. जीव जैसा संगीत ठेवजे तैसा ठाके, जशा ठिकाणी गेला तसा तो होऊन जातो. तसं देवता नाही, देवतेचे एक निश्चित कलर आहे. हरिता, पिता, श्वेता, मंजिष्ठा, कृष्णा हे देवतेचे कलर आहे. म्हणजे देवता पिंडस्थाच्या माध्यमातून जीवामध्ये असतात. आपण बघितलं त्या जीवामध्ये देवतेच्या पिंडस्थ असतात. किती पिंडस्थ असतात आपण सकाळी बघितलं, किती, आणि मळ किती असतात, 81 कोटी 6,10,000 मळ असतात. आता ह्या ज्या पिंडस्थ आपल्या शरीरामध्ये असतात त्याला सुद्धा हद्दी आहे, त्याची सुद्धा स्वरूप मर्यादेप्रमाणेच ठिकाण ठरलेलं आहे, जागा ठरलेली आहे, कोणतीही कुठेही नाही आहे. आणि तिथं सुद्धा अतिक्रमण नाही आहे. तिथं सुद्धा खालच्या देवता पिंडस्थ खालची वरच्या पिंडस्थेमध्ये जाऊ शकत नाही. या निश्चित आहे, त्यांना अधिकार नाही, स्वतंत्र बुद्धी नाही, स्वतंत्र विचारधारा नाही. त्याच्यामुळे त्या देवतेच्या आपल्या शरीरामध्ये ज्या पिंडस्थ असतात त्या कुठं कुठं असतात हे आपण बघू. आणि ते तुम्ही बघितलेले असेल, यादा कदाचित माहीतही असेल. आता सुरुवात कुठून होते या पिंडस्थींची, पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात प्रत्येक पिंडस्थीची तिथूनच होते. जसं या कर्मभूमीची जो मध्य आहे तिथून प्रत्येक देवतेची हद्द सुरू होते. तिथूनच कर्मभूमीची देवतेची हद्द, तिथूनच अष्टदेवनी, तिथूनच अंतराळीच्या प्रत्येक देवतेची हद्द तिथून होते. म्हणून वरची देवता खालच्या देवतेला
व्यापून असते आपण बघितलं तसंच इथं सुद्धा आहे. या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये त्याची सुरुवात होते पायाच्या अंगठ्यापासून. आता पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात झाल्यानंतर करभूमीच्या देवतेची जी पिंडस्थ आहे ती घोट्यापर्यंत असते. घोट्यापर्यंतच ती पिंडस्थ असते. त्याच्यावरती आता ती पिंडस्थ सरकत नाही, सरकू शकत नाही, तिला तो अधिकारच नाही. आता दुसरी जी अष्टदेवनीची पिंडस्थ आहे ती सुरुवात कुठून होणार आहे? तिथूनच होणार, पायाच्या अंगठ्यापासूनच होणार. आणि मग ती कुठपर्यंत असते? अंगठ्यापासून घोट्यापर्यंत. अष्टदेवनी अंगठ्यापासून गुडघ्यापर्यंत असते ही अष्टदेवनी देवता. आता ही जी अष्टदेवनी देवतेची पिंडस्थ आहे ती गुडघ्यापर्यंत असताना ती खाली पण आहे, करभूमीच्या देवतेच्या याच्यामध्ये पण आहे, कारण ती व्यापलेली आहे, ही मोठी आहे. म्हणून या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. अंतराळीच्या देवता आहे अंगठ्यापासून नांगेपर्यंत म्हणजे कमरेपर्यंत थोडक्यात. स्वर्गीच्या देवता अंगठ्यापासून बेंबीपर्यंत, आहे की नाही. कैलास वैकुंठीच्या देवता अंगठ्यापासून वक्षस्थळापर्यंत, छातीपर्यंत. आणि शेषशाही शिराब्दीच्या देवता अंगठ्यापासून उरापर्यंत, थोडंसं इथपर्यंत, मानेपर्यंत थोडक्यात. आणि अष्टभैरव देवता अंगठ्यापासून कंठस्थापर्यंत म्हणजे इथपर्यंत, हे इथपर्यंत असा थोडा थोडा भाग. आणि विश्वदेवता जी आहे अंगठ्यापासून कुठपर्यंत आहे? अपाद मस्तक. आपली शरीरात अपाद मस्तक देवतेची पिंडस्था कोणत्या देवतेची आहे? मग विश्वेची. अपाद मस्तक ती देवता आहे, एकच देवता आहे ती अपाद मस्तक. आणि चैतन्य देवतेची पिंडस्था आपल्याकडं नाही. चैतन्य देवतेचा मळ आहे संलग्न आहे. आणि सर्वात अगोदर चैतन्य देवतेने जो आपल्याला मळ लावला त्याला काय म्हणतात? आद्यमळ. आता तो मळ म्हणजे काय हे याच्यात बऱ्याच लोकांची कन्फ्युजन असतात. ज्यावेळेस मायेच्या तमातून हा जीव निघतो, निघाल्यानंतर जसं इतर देवतेचे मळ जीवाला चिटकतात किंवा तो जीव घेतो अंगावरती, तसं हे नाही आहे. ती चैतन्य देवता जी त्याला म्हणते ना की मी चैतन्य असं म्हण, ते असं म्हणायला लावणं म्हणजेच मळीनत्व आणणं, म्हणजे तो मळ देणं. फक्त त्याने ते म्हणायला लावल्यामुळं त्याच्यामध्ये मळीनत्व आलं आणि मग ती घेतल्यामुळं खालच्या देवतेला मळ देणं सोपं झालं आणि याला मळ घेणं सोपं झालं, म्हणून त्याला आद्यमळ म्हणतात. संलग्न मात्र चैतन्य देवतेचा अंश आहे आणि तो मायाच्या तमातच निघतानाच चिटकवलेला आहे आणि तो संलग्न कायमस्वरूपी असतो. मळ मात्र पिंडस्था मात्र ह्या कायमस्वरूपी त्याच नसतात. ज्यावेळेस आपण मायाच्या तमात जाऊ त्यावेळेस मात्र त्या पिंडस्था आपापल्या देवतेच्या ठिकाणी जातात आणि परत येतो त्यावेळेस परत त्याच येत नाही, ते पिंडस्था येतात. त्याच पिंडस्थ असण्याचं नसण्याचा, मळाचा असण्याचा नसण्याचा विषय नाही आहे, ते एक चिन्ह आहे फक्त. परंतु संलग्न मात्र तोच असतो परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत. जेव्हा परमेश्वराच्या प्राप्तीला आपण जाऊ म्हणजे जीव मुक्त होईल तेव्हाच तो पण मुक्त होईल. आपला मोक्ष त्याचा मोक्ष, तो मोक्ष त्याचा मोक्ष कोणता? त्याच्या त्याच्या देवतेच्या ठिकाणी तो संलग्न. तेच ना, मग चैतन्य मायेचा अंश आहे, चैतन्य मायेतच जाणार. हो, त्यात विलीन हो, त्याचाच अंश आहे ना, म्हणून तेव्हाच त्याची सुटका, त्या संलग्नाची त्याच वेळेस सुटका. आपला मोक्ष त्याचा तो मोक्ष. अलग लक्ष. त्याच्यामुळे तो एकच असतो. कोणत्याही कर्मफळात आपण जरी गेलो तरी तो संलग्न तोच असतो, कारण त्याला सर्व माहीत असतं, तो त्या पद्धतीनं चेष्टा करत असतो. हे जनरल नॉलेज आहे, आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि या साऱ्या पिंडस्था आपल्या कुठं कुठे आपण याच बघितल्या. याच पिंडस्थाच्या युक्तत्वामुळे जीव परमेश्वराच्या ज्ञानप्राप्तीस, प्रेमप्राप्तीस अधिकारी ठरतो. आता हे युक्तत्व जे आहे हे आपण पहिल्याच दिवशी क्लिअर केलेलं आहे. आपल्या डोक्यात हाच युक्तत्व फक्त म्हणजे पिंडस्थाच्या माध्यमातून शरीर व्यवस्थित असणं म्हणजे युक्तत्व. परंतु त्याचं देवतेचं अधिष्ठान पण आहे. नुसते पिंडस्थात आहे का देवतेचे? आपल्याकडे काय काय पिंडस्थ आहे? मळ आहे, अधिष्ठान आहे, अंश आहे. अंश म्हणजेच मळ पण तरी अंश आहे. या साऱ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. काय देहाभिमानी पण आहे, तेच अधिष्ठान म्हणजे देहाभिमानी. प्रत्येक जीवाची देहाभिमानी वेगळी असते. आपली कोणती आहे सांगा? दैवराटीचे ना आपण. देहाभिमानी म्हणजे अभिमान,
त्या देहाचा अभिमान, ओळखणी माया. आता तुमची अवस्था कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही जर परमेश्वराचे आहात तर परमेश्वर म्हणतात काय, मी निराभिमान, आपल्या लागे स्वाभिमान. जर परमेश्वराने तुमचा अभिमान घेतला तर तुमची देह अभिमानी काय झाली, काय झालं हे आचार्य? तेच म्हटलं काय झालं, मला वाटलं मलाच असं वाटतंय का काय. त्याला काय बोलून काय उपयोग, त्याचं काम तो करतोय. तर तुमची अवस्था कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. हे देवतेचं अधिष्ठान तुटणं आणि मग परमेश्वराचं येणं. परमेश्वर काय म्हणतं, मी निराभिमान आहे पण आपल्या लागे स्वाभिमान. परमेश्वराचे जर तुम्ही झाले आहात, त्या चौकटीत जर तुम्ही बसत आहात तर तुमची देहाभिमानी परमेश्वरच झाला. तेवढ्या आपण सर्वांच्या एकच एका जीवाची एकच. आता ह्या देहाभिमानीवरून आपलं घरचं जमणं न जमणं ठरतं. ते ब्राह्मण लोक काय बघतात, ब्राह्मण लोक तेच बघतात की हे जमणार नाही. मग ते काय बघतात शक्यतो, याची देहाभिमानी कोणती, त्याची देहाभिमानी कोणती, ते गण बिन काय असेल तर ते फक्त शब्द वेगळे असते. हां, हे उंदीर आहे, हे मांजर आहे, हे नको आहे की नाही. आहे काहीतरी असं ऐकलेलं आहे मी. माझे एक मित्र आहे, अत्यंत नाशिकमध्ये प्रतिष्ठित वकील आहे. सर्वच आहे, वकील आहे म्हटलं तर पैसा आहे, इस्टेट आहे. विसरा तुम्ही, विसरत नाही तुम्ही. ओ ताई, विसरा तुम्ही, ते विसरा. इकडं काय चाललंय तुम्ही विसरत नाही. एक गोष्ट डोक्यात आली का तेच धरून बसतात. इकडं चाललं तरी मी चालू राहिलो. आपण विकारलेलो आहोत. विकार म्हणजे आणसारखे होणे. आपण बदलतो, लगेच बदलतो 0 मिनिटात. ते विसरा तर इथं लागाल ना. झालं ना, आचार्यांनी काहीतरी केलं, ठसका आला, झालं, संपला विषय. त्याच्यावर काही पर्याय नाही आहे. आपण आपलं कंटिन्यू करायचं आहे, आपण थांबायचं नाही. आपण थांबतो म्हणून तर प्रॉब्लेम आला आहे. आला का लक्षात? हां, गपचूप बसा, गुपचूप आतल्यात ठसका द्या ना. तुम्हाला कोण प्रॉब्लेम आहे ना, आलाय तरी तुम्हाला कोण तोंड दाबून धरणार आहे का? पण ऐका ना, कानपूर लाईन चांगली ठेवा, बुद्धी चांगली ठेवा. काय कुठपर्यंत आलो होतो मग आपण? प्रत्येक देवती देहाभिमानी. मी ते वकिलाची गोष्ट सांगत होतो. मित्र आहे. आता कसं आहे, नवीन असलं का मग ते लक्षात येत नाही, परंतु आता जुने झाले मग लक्षात येतं. वकील म्हणतो आपल्याकडे सर्व आहे भाऊ, परंतु एवढी अडचण आहे का तुमची जी वहीन आहे माझी काही ऐकतच नाही हो, मला नुसतं घाबरूनच राहावं लागतं. मग त्यांना म्हटलं त्यांची देहाभिमानीने आहे ना ती उच्चस्थानीची आहे. आता त्याला काय कळणार, ते देहाभिमानीने उच्चस्थान कोणी नेमकं काय कळालं नाही म्हणे मला. मग त्याला बसावलं, म्हटलं असा विषय असतो. प्रत्येक जीवाची देहाभिमानी असते. तुमची जर करुमीची देवतेची अभिमानी असेल आणि ती जर अष्टदेवनीची देवाभिमानी असेल ना, त्यांचा प्रभाव सतत तुमच्यावर असेलच आणि तुम्हाला घाबरूनच राहावं लागेल. म्हटलं याला पर्याय काहीच नाही. गुपचूप बसायचं, आपलं काम करायचं. म्हटलं डोकं लावायचं नाही. हे समजून सांगितल्यानंतर त्यांनी नंतर मला परत 2-4 महिन्यानंतर भेटला. म्हटलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणे. डोकंच लावायचं नाही, आपला युगो हटवायचा ना. की झालं का काय, मग आता म्हणे काही नाही, व्यवस्थित चालू आहे. आता तुम्ही सांगितलं आहे ना, विषय मिटला. कामाशी काम ठेवायचं तेवढ्यापुरतं. ही विषय तुमच्यापर्यंत बी तुम्हाला फायदा येईल. जर तुमचा प्रभाव असेल तर डोकं लावायचं नाही अभिमानीनी. परंतु तुम्ही ब्राह्मणाकडून पाहून घेतलेला असेल तो ब्राह्मण खरंच त्या थोडासा नॉलेज असतं त्याच्यामध्ये, त्यांनी व्यवस्थित जर जुळलं म्हणून ब्राह्मणाकडे जातात लोक. आपण जायची गरजच नाही. आपले विचार जुळले पाहिजे, व्ह्यू जुळले पाहिजे, लेन जुळले पाहिजे. आपण कधीच कोणाला सांगितलंच नाही की जा, आपणही कधी पाहिलं नाही, आपण तो विषयच घेतला नाही. जर यदा कदाचित परमेश्वरावरची तुमची निस्सीम निष्ठा असेल तर असे लोकच तुमच्या संपर्कात येणार नाही. आणि तुमचा प्रभाव कधी पडतो बघा बाहेर. तुम्ही समाजात जाता, नातेवाईकांमध्ये जाता, मित्रांमध्ये जाता, तुमचा प्रभाव पडतो. लोक तुम्हाला तुमचं ऐकण्यासाठी इंटरेस्टेड असतात. तुमची अवस्था मात्र, तुमची विचारधारा स्ट्रॉंग, तुम्ही फ्रेश असाल तर, तुमच्यावरती देवतेचा प्रभाव नसेल, परमेश्वराचा प्रभाव असेल तर हा अनुभव तुम्हाला बऱ्याच वेळा आलेला असतो. तुम्ही ड्युटीवर असता तरी तुमचा थोडासा प्रभाव असतो, कारण तुम्ही उच्चस्थानीचे आहात. परमेश्वराच्या पलीकडं कोणीच नाही आहे ना. आणि सारी देवतेचेच. फक्त तुमचं वागणं, राहणं, बोलणं थोडंसं धर्माच्या चौकटीत असलं पाहिजे. आपली मर्यादा राखून आपण राहिलो पाहिजे.
नाही तर मग आम्ही उच्चस्थानीचे ना आम्ही देवाचे नाही, यांनी ऐकलंच पाहिजे असा आग्रह असेल तर ते काही उपयोगाचं नाही. तर तुमची अवस्था कशी आहे, आध्यात्मिक अवस्था, त्या अवस्थेनुसार त्या देवतेचं जर अधिष्ठान तुटेलं असेल तर मात्र तुमची देहाभिमानी परमेश्वर, परंतु तुमच्यावर प्रभाव देवतेचाच असेल तर ती अभिमानी कार्य करणारच आहे. म्हणून तुम्ही देवाचे व्हायचे, परमेश्वराचे. एकनिष्ठ भक्ती म्हणजे काय, परमेश्वरा अनन्यभावी शरण जाणं म्हणजे काय, अनन्य भक्ती करणं म्हणजे काय, ती अदृष्टपराशी अहेतुकाशी जोडल्या गेलेली आहे. आपल्यावरती कोणाचा प्रभाव असेल ना तर आपण समजायचं आपण याच्या खाली आहे. प्रभाव असणं म्हणजे काय, ऐकायचंच नाही असं नाही आहे. तुम्ही आता काम करताय, ड्युटी करताय, कोणीतरी बॉस आहे, तो काम सांगणारच, ऑर्डर देणारच, तुम्हाला काम करायचं, पण तुम्ही इमानी इतबारी आपलं जिथं आहात तिथं जर आपण आपलं काम करत राहिला तर त्याची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत वेगळी असेल, तुमच्याबरोबर सलगी करण्याची वेगळी पद्धत असेल, दुसऱ्यांबरोबर त्याची वागणूक वेगळी असेल. परत तुमच्यावरती परमेश्वराच्या दैवराटीच्या तत्त्वज्ञानाचा, आचाराचा आणि परमेश्वराच्या नामाचा प्रभाव असला पाहिजे. तुमच्यावरती तो प्रभाव असेल तर तुमचा दुसऱ्यांवरती प्रभाव असेल. हे सोपं आहे अगदी. आणि तुम्हाला जनसामान्यांमध्ये, जनमानसांमध्ये याचे अनुभव येत राहतात. तो आपण काय समजलोय, काय शिकलोय, त्यामुळं तुम्ही सतत स्मरण करताय, चिंतन करताय, सकाळी उठताय, ज्या आचाराच्या अनुषंगाने जितकं करता येईल तितकं आचार करताय, दुसऱ्याविषयी चांगले विचार, चांगलं बोलणं, चांगलं राहणं, दृष्टी चांगली ठेवणं, दोष न पाहणं, गुण पाहणं, हे जे सारे तुम्ही जर थोडे अचीव केले ना तर हा विषय खूप मोठा नाही आहे. म्हणून मी सांगत राहतो, परमेश्वर भक्ती म्हणजे काय नुसतं कर्मकांड, विधी, या आपल्या धार्मिकता, मंदिरात जाणे, आश्रमात जाणे, क्रिया करणे असं नाही आहे. जीवन सुंदर करण्याची एक रीत आहे, जीवन सुंदर करण्याचं एक साधन आहे. तुम्हाला वाटतंय ना मला कोणीतरी चांगलं म्हणावं, मोठं म्हणावं, माझ्यावरती त्याचा प्रभाव नसताना माझा प्रभाव पडावा, तर परमेश्वराच्या तत्त्वज्ञानानुसार वागा, राहा. बघा, तुमची 4 लोक ऐकतील, पण तुमची 4 लोक सल्ले पण मागतील, घेतील पण. तुमची नियत साफ पाहिजे, तुमची विचारधारा क्लीन पाहिजे, त्याच्या पाठीमागं तुमचा सॉफ्टनेस पाहिजे, हेतू शुद्ध पाहिजे 100%. आणि परमेश्वराने सूत्रातून सांगितलेलं आहे, अशा पद्धतीनं जो वागेल, जो बोलेल तेच खरं ठरेल म्हणजे देव सर्व सांगतात. त्याच्यामुळं आपण कसे वागतो, कसं राहतो, सुरुवातच आपण तशी केली का आपल्यावर कोणाचा प्रभाव. सकाळी मी सांगितलं का, सकाळी उठल्यावर तुमच्या डोक्यात काय विचार येतो पहिला, त्याच्यानुसार तुम्ही ठरवायचं का तुमच्यावर प्रभाव कोणाचा आहे. कामाची आठवण येत असेल, प्रापंचिक प्रभाव, देवतेच्या काहीतरी अनुषंगाने, कर्मकांडाने, विधीनी, अंधश्रद्धेने एखाद्या जीवाचं तुमच्यावर आठवण येत असेल तुम्हाला, तर त्याचा प्रभाव आहे. तुम्हाला उठतानाच परमेश्वर भक्ती, परमेश्वराचं काहीतरी सूत्र, वचन, दृष्टांत, सत्संगाची वेळ, जे बी आहे ते जर आठवत असेल, सुरुवात जर दिवसाची तीच होत असेल, तर तुमचं पूर्ण रात्र झोप पण उपयोगाला लागलेली आहे. रात्री झोपताना परमेश्वराचं स्मरण करता करता झोपले, सकाळी उठल्याबरोबर परमेश्वराचं ती लेखी लागली. देव म्हणतात, देव दयाळू माळू कृपाळू, पूर्ण झोप लेखी लागते. कर्म तर तिथं होतच नाही, परंतु ती लेखी लागते. तुम्ही 2 प्रहर झोपताय, 3 प्रहर झोपताय, जे बी झोपताय ती लेखी लागतं. किती मोठा फायदा आहे. परंतु रात्रीची सुरुवात तशी झाली पाहिजे आणि सकाळची सुरुवात तशी झाली पाहिजे. शेवट तसा झाला, पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. जशी पहिली भेट आहे तशी शेवटची भेट होण्याची शक्यता नाही आहे. म्हणून देवाने सांगितलं 5-7 दिवस भेटीचं. तेच आपण इथं रात्री सुरुवात कशी झाली त्याच्यावरती. आपण तर TV पाहता पाहता झोपी जातो, मोबाईल पाहता पाहता झोपी जातो, गप्पा मारता मारता झोपी जातो. असं नाही आहे. तुमचं शेड्यूल त्या पद्धतीचं असलं पाहिजे. ठीक आहे, दिवसभर प्रपंचाला दिलं, समजा कामाला दिलं, चिंतनाला दिलं, सर्व दिलं. संध्याकाळची शेवटी तरी परमेश्वर काय म्हणताय, शयनासनी भोजनी परमेश्वराचं वॉकिंग. परमेश्वर स्पष्ट सांगतात 3 गोष्टी, झोपताना, थकून आल्यानंतर बसताना आसनी आणि जेवताना. इथंच माणूस विसरण्याची शक्यता असते. त्या 3 गोष्टी पाळल्या कमीत कमी परमेश्वर म्हणतात तरी खूप पाळ. भूक लागलेली असती, पटकन आपण बसतो, खायला सुरुवात करतो आणि 1 घास खाल्ल्यानंतर 100% तुमच्या लक्षात येतं का अरे नाम घ्यायचं राहील. येतं की नाही. ते अप्रत्यक्ष देवाने टच केलेलं राहतं. नाम घ्यायचं राहिलं 1 घास खाल्ल्यानंतर, घासाच्या अगोदरच आपल्याला ती स्वभावच झालं पाहिजे, नॅचरल झालं पाहिजे. आठवण ठेवायची गरजच वाटली नाही पाहिजे. ते स्वभावात हे तू दिलेलं आहे,
आणि तुझं तुला अर्पण, पहिले तू घे मग मी घे. 2 मिनिटाची प्रार्थना खूप काही देऊन जाते तुम्हाला. म्हणजे तुमच्यावर प्रभाव कोणाचा आहे? देवतेचा असेल तर देवतेचंच कार्य होणार आहे. देवतेच्याच अनुषंगाने तुम्ही वागणारे, बोलणारे, राहणारे, सर्व काही तसंच करणार आहे. परमेश्वराचा प्रभाव येण्यासाठी ज्ञान, आवड, वेद, वेच परमेश्वराची असली पाहिजे. ते परमेश्वर समजला तर होणार. म्हणून देवता समजल्या तर त्यातून निघणार आहे. इथून काही नाहीच आहे. जर आता हे समजलं तुम्हाला की देवता उदास असतात, वैरिणी असतात, वंचकत्व असतं, सापेक्ष असतात, ज्या पद्धतीनं देवताचे कार्यकारण स्वरूप लक्षणं आपण समजून घेतोय त्या प्रसंगानुसार आपल्याला ते आठवलं पाहिजे. काही कळत न कळत आपल्या जीवनामध्ये झालं ना, आपण उदास झालो. असतो उदास कधीतरी आपण, छोट्या छोट्या गोष्टीतून उदास. काय घेणं नाही देणं नाही. जाताना फक्त बाय नाही केला तरी उदास होतात. आणि कामावर नाही गेले, फोन नाही आला कामामध्ये तरी आज का फोन नाही केला तरी उदासीनता. आणि तुम्हाला आज दिवसभर फोनच आला नाही, तुम्ही कामात डिस्टर्ब नको म्हणून फोन नाही केला, पण फोन नाही आला तरी उदास. उदासीनता असते आपली. लगेच लक्षात द्यायचं की देवता उदास असते, देव तर प्रसन्न आहे. नसेल जमलं, अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही कामात असेल, विसरून जायचं, बात खतम करायची, प्रसन्न राहायचं. आपण ती सतत चेहरे पडेल राहते. शेजारचे विचारता का तब्येत बरी नाही का? तब्येत बरी आहे, मग चेहरे का पडलेले? काल का परवाच्या कोणत्या तरी सत्संगात मी बोललो की आपण इतकं बदलायचं आहे का पूर्वी लोक काय म्हणायचे, महानुभावांचं तोंड पाहून. आणि आत्ता असं आपल्याला करायचं का लोक म्हटले पाहिजे का शुभ काम करताना यांचं तोंड पाहून जायचं. एकाने कमेंट केली म्हणे असं का त्यावेळेस म्हणायचे लोक. तर त्यावेळेस लोकांमध्ये गैरसमज होता, अज्ञान होतं. आपली भक्ती कोणाची हेच कळत नव्हतं, कारण आपण सांगतच नव्हतं, बोलतच नव्हतं. काय नेमकी भक्ती कोणाची करताय हेच लोकांना माहीत नव्हतं. काय करताय आपण आपल्याच मस्तीत होतो. त्यावेळेस जे आचारवंत होते त्यांना काही मतलबच नव्हता. आणि आपण जे आहे आपल्याला नामाव्यतिरिक्त काही माहीतच नव्हतं ना. आपल्या गुरुबांनी सांगितलं ते सांगायचं नाही, ते बोलायचं नाही, असं नाही करायचं, दिवा नाही पाहायचा, पाणी नाही वळडायचं. त्याच्यामुळं आपल्यालाच माहीत नाही, त्याच्यामुळं आपण दुसऱ्यांना सांगू शकलो नाही. आणि दुसऱ्या लोकांच्या मनामध्ये एवढा गैरसमज, एवढं अज्ञान की ते म्हणे ते नेमके काय करताय, कोणाची भूताची भक्ती करताय का देवाची करताय, कोणाची करताय, कोणाची माहीतच नाही. आपले दैवतच माहीत नव्हते लोकांना. नंतर कळायला लागलं की श्रीकृष्ण भक्ती करताय. त्याच्यानंतर कळायला लागलं की स्वामी श्री चक्रधरांचा कलियुगी अवतार आहे परमेश्वर. नंतर आत्ता कळालं लीळाचरित्र. मराठीत आद्य ग्रंथ आहे स्वामी श्री चक्रधरांचं, ब्रह्मविद्याशास्त्र आहे, ते चरित्र आहे. माहीत नाही कितीतरी लोकांना. आता या चक्रधर अवतार दिनाच्या अनुषंगाने काही शाळेंमध्ये जाण्याचा योग आला. पोरांनी सांगितलं की तुम्हाला काही ठिकाणी, विशेष ठिकाणी यावं लागेल. म्हटलं ठीक आहे. मी तिथं शिक्षकांची शाळा घेतली. शिक्षक आहे, 9वीला 10वीला शिकवता, 11वी 12वीला शिकवताय. का लीळाचरित्राचं नाव ऐकलेलं आहे का? ऐकलेलं आहे. वाचलं नाही? वाचलं. मराठीत आद्य ग्रंथ आहे, माहिती आहे नाही? माहिती. पूजने माईम भटकोन नाही माहिती. अजूनही कितीतरी लोकांना आपल्या धर्माविषयी काहीच माहीत नाही. याचा अर्थ काय का आपल्यालाच माहीत नाही. आणि आपले तोंड बंद करून टाकलेले. दोष लागेल बोलायचं नाही, अन्य कथनाचा दोष बोलायचं नाही. निदान आपण जुजबी ओळख तर समोरच्याला देऊ शकतो की नाही, आम्ही हाय कोण, नेमकं भक्ती कोणाची करतोय, का करतोय, कशासाठी करतोय, त्याचा मूळ उद्देश काय आहे, ते आपल्या आचरणातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या राहणीमानातून दिसली पाहिजे समोरच्या. म्हणून तेव्हा त्यांना कळेल की अरे हे परमेश्वरी भक्ती करतात, एकनिष्ठ भक्ती करतात. बरोबर दिवसभराचं शेड्यूल असतं, हे पहाटे उठतात, स्मरण करतात, एवढ्या संसारामधून वेळ काढून व्यवस्थित सर्व जी बी धार्मिकता आहे, कोणते कर्मकांड करत नाही, विधी करत नाही, अंधश्रद्धा जोपासत नाही, अत्यंत सायंटिफिकली धर्म सांभाळतात. कारण धर्म तिथं सायन्स आहे, सायन्स तिथं धर्म आहे. परमेश्वरांनी सांगितलं आहे शक्ती म्हणजे सकळे ज्ञान, सकळे विज्ञान म्हटलं का नाही. मग विज्ञान म्हणजेच परमेश्वर. परमेश्वरामध्येच विज्ञान आहे, दुसरे कोणाकडे विज्ञानच नाही आहे. आणि परमेश्वर आचार्यानंतर आम्हाला तर असं वाटतं की या जीवाला सर्व काही द्यावं, पण विज्ञान न देऊ. कारण विज्ञान म्हणजे काय, याचं ते करणं, त्याचं ते करणं, त्यालाच लोक ईश्वर मानतील आणि बसतील आणि हा धर्मापासून जाईल. म्हणजे विज्ञान म्हणजे काय, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण धार्मिकता जेव्हा सांभाळायला लागलो तेव्हा दुसऱ्यांना आपोआप प्रभाव वाटेल आणि मग त्यांना वाटेल ना का अरे ही पण एक साधना आहे. अशा साधनेतून जायला लागल्या आपोआप तुमचा प्रभाव पडेल समाजावर, समोरच्यावर. आणि मग त्याला वाटेल की अरे शुभ कामं यांना सांगायला जायचं.
हे असे मला अनुभव कितीतरी मित्र अन्य आहे. मुस्लिम धर्मीयसुद्धा आहे माझे मित्र आहे, परंतु माझ्यावर राहून राहून ते आता धर्म थोडी बदलतात, पण नॉनव्हेज खाणं बंद केलं त्यांनी. तू तुझी धार्मिकता व्यवस्थित कर, विचार चांगले ठेव, 5-5 वेळा काय तुमचा नियम आहे तो करा. ते अजूनही मी फोन केला तर जय गोपाल म्हणतील, दंडोत प्रणाम म्हणतील. हा प्रभाव आपला फक्त आपल्या वागण्याचा, आपल्या शिकवण्याचा, आपल्या राहण्याचा. आपण जर दुसऱ्याला चुकीचे सल्ले द्यायला लागलो तर तो कसा कराल? होत नाही. कितीतरी लोक असं असं काम आहे, असं असं आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. आपण काय प्रार्थना केल्याने काय लगेच त्याचं काम होणार आहे का? पण त्याची ती धारणा आहे, त्याची ती मानसिकता आहे. आता लोक बोलायला लागले, तुमच्याशी सांगायला लागले, अरे याला सांगायला पाहिजे. पूर्वी मानभावानं काही सांगतच नव्हतं कोणी, गैरसमज होता, अज्ञान होतं, म्हणून ती त्यावेळची परिस्थिती बदलायचं काम आज आपण आपल्या आचारातून, मानसिकतेतून, विचारातून, बोलण्यातून आणि समाजाला जागृत करण्यातून करू शकतो. या उद्देशाने मी ते बोललो. तशी परिस्थिती होती, तशी वातावरण होतं. आजही आपल्यावरती जर परमेश्वराचा प्रभाव असेल तर आपण तसं वागू, बोलू. देवतेचा प्रभाव असेल तर तसंच वागू. तसंच कर्मकांड करत असेल तुम्ही, देवतेचा प्रभाव आहे. अंधश्रद्धा जोपासत असेल, देवतेचा प्रभाव आहे. विधी आधीन झाले, देवतेचा प्रभाव आहे. कारण हे सर्व देवतेच आहे. परमेश्वराचं काय? परमेश्वर का म्हणतात, तळमळ करा, दुःख करा, चतुर्विध दुःख करा, हट्ट धरा, मला ओळखा, आचार करा. हे विधी भावातीत अनुष्ठान, विधीच्या आणि भावाच्या पलीकडं. तर आपण तर भावक्रियेमध्येच अडकलो. आणि आपले जे पूर्वज आहे, आपले जे पक्षकार आहे, त्यामुळे त्या भावक्रियेचा स्वीकार होत नाही, फक्त संस्कार लागतो. आणि आपल्या तर साऱ्या भावक्रियाच चालू आहे, भावक्रिया आहे आपल्या सर्व. त्या तर भावक्रियेचा स्वीकार होत नाही, संस्कार लागतो फक्त. स्वीकार होतो कसा? कोणत्या क्रियेचा? आणि काल मी सिद्धांत सांगितला, आपल्यात बदल का होत नाही, आपल्यात निर्णय क्षमता का येत नाही, याच्या पाठीमागचा क्रियेचा स्वीकार नाही. क्रियेचा स्वीकार का नाही? तर अहेतुक का नाही? तर परमेश्वर नेमका आपल्याला कळाला नाही, समजला नाही. आणि म्हणून या साऱ्या गोष्टी याच्यावर एक अवलंबून आहे. देवता वर्ग समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि देवानी सुद्धा देवता वर्ग सांगितला अगोदर. अन्यावृत्ती का सांगितली? अन्याची व्यावृत्ती केल्याशिवाय पराची प्रतिष्ठा होतच नाही म्हटले. परमेश्वर कळणारच नाही तुम्हाला, म्हणून देवता वर्ग समजून घ्यायचा आहे. आपल्या मनामध्ये कोणाविषयी तरी वैरत्व भाव आला तर समजायचं, अरे हा परमेश्वराचा विषयच नाही आहे, हा देवतेचा विषय. वैरत्व संपलं पाहिजे. आपल्याकडे स्मृती आहे, तसा आपला इतिहास आहे. ते काय नाव त्यांचं, ते जगनदेव का काय, असे 2 भाऊ होते, सोमनदेव आणि जगनदेव असं काहीतरी होतं. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं. त्यावेळेस पहाटी पोथी असायची आणि हिंसा पाप पापातो नरक, त्या अनुषंगाने पोथी चालू होती. काहीतरी हिंसेवरती चालली होती. त्यांनी ते ऐकली, त्यांच्यामध्ये एवढा बदल झाला. ते सख्य भाऊ एकामेकाचे मारणार होते. एवढा बदल झाला का ते त्या बाबांकडे आले, सर्व सांगितलं. म्हणले असं नाही आहे, तुला त्यांनी माफ करावं लागेल. आणि मग त्यांनी सर्व अंगाला याला त्याला सर्व शेणमाती लावून भावाकडे गेला. तर भावाला वाटलं, अरे काय प्रकार झाला. ते म्हणले असं का झालं? तर असं असं म्हणे, मग मी पण येतो. परत देवाच्या चरित्रामध्ये नाही आहे का तसं? हा प्राण्याचे चैतन्य पळून आला असे, दरवाजा बंद करा. कोणाविषयी? पद्मनाभीविषयी. परमेश्वराने त्याला स्वीकारलं का? नाही. तिथे माफ करा बाईसा म्हणे, नाही असं नाही माफ करता येणार. ज्याच्या संदर्भात हा बोलला त्यांनी माफ केलं आणि तो म्हटला माझं म्हणून स्वीकारा, तर मी स्वीकारेन. त्याला पाठवलं तिकडं. हे परमेश्वराचा धर्म आहे, हा देवतेचा धर्म नाही आहे. हा परमेश्वराचा धर्म आहे. आपल्या मनामध्ये जर कोणाविषयी वैरत्व असेल, द्वेष असेल, तर तो परमेश्वराचा होऊच शकत नाही. म्हणजे अशा वेळेस वागताना, बोलताना, राहताना आपल्या डोक्यात ते आलं पाहिजे. म्हणून हे आपण अभ्यासतोय. आपल्यावरती प्रभाव परमेश्वराचा असला पाहिजे. आणि परमेश्वराचा विचार प्रभाव असणं म्हणजे परमेश्वराचे विचार, परमेश्वराचा धर्म, आचारप्रणाली ही आपल्यावरती प्रभावशील असली पाहिजे. तसं पद्धतीनं राहताना राहणीमान आपलं तसं असलं पाहिजे. आपली आचारप्रणाली तशी असली पाहिजे. मानभाव म्हटलं का लोकांना असं वाटलं पाहिजे का अरे नाही हे लोक विशेष नाहीत. गॅरंटी वाटली पाहिजे, आपली गॅरंटी. जेव्हा समाजाला वाटेल तेव्हा देवाला वाटेल. आपल्याला शेजारच्याची आपल्याला गॅरंटी, शेजारच्याला आपली गॅरंटी वाटत नाही. तर याचं काय खरं नाही हो. हे काय तो तुम्हाला नाही बोलत आहे, सकाळी मानभावांना बोलतो आहे. हे मानभावांचं काय खरं नाही. कारण तुम्ही मानभावात त्याच्या व्यवहारात तुमचा क्लिअर
म्हणून मी म्हणतो नैतिकता धर्माचा पाय. तुमची व्यावहारिकता जर व्यवस्थित असेल, नैतिकता तुम्ही सांभाळत असेल, तर तो परमेश्वराचा धर्म आहे. जुने लोक म्हणायचे माणसाला ओळखायचे प्रवास करून पहा, नाही तर व्यवहार करून पहा. आपण प्रवासही करतो, व्यवहारही करतो, तरी आपल्याला समजत नाही शेवटपर्यंत, आणि त्यालाही समजत नाही आपण. ते क्लिअरिफिकेशन हे परमेश्वराचं आहे. देवतेचं ते नाही आहे. देवतेमध्ये तर सारे उदास, वैरिणी या साऱ्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे त्या तशाच वागणार, त्या तशाच राहणार. त्यांचा प्रभाव असेल तर ते तसेच राहणार. उलट एखाद्या अन्य माणसाबरोबर तुमचा व्यवहाराचा संबंध आला ना, तर तो तुम्हाला फसू शकत नाही. तो फसेल, तुम्ही नाही फसू शकत. पण तुमची निष्ठा असली पाहिजे. तुम्ही त्याच्यापेक्षा तेव्हा व्यवहारात आहे तसंच राहावं लागेल. बाबा अरे तू परमेश्वराच्या धर्माच्या चौकटीत राह, तो परमेश्वर सांभाळेल. काही त्या परमेश्वरावरती अवलंबून निरावलंब हो, मग तो परमेश्वर कार्य करेल. ते तशी भावनाच होणार नाही, त्याची विचारधाराच होणार नाही. हा माझा अनुभव असं. फसू शकत नाही कोणी. आणि माझ्या व्यवहारातले ते मी प्रचिती आपण घेतलेले आहे. असे खूप अनुभव आहे. एक व्यक्ती XYZ समजा, मी काम केलं, त्याचे 2 लाख रुपये माझ्याकडे त्याचे राहिले. दुसरी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे. तो म्हणतो त्यांच्याकडून घ्या आता. अरे तुमचा त्याचा व्यवहार आहे, तुझा माझा व्यवहार आहे, संबंध काय? ते म्हणतात तसे पैसे त्याच्याकडून माझे निघणारच नाही आहे, तुम्हाला मध्यस्थी टाकलं तरच निघेल. तो म्हणतो तुमचा माझा व्यवहारच नाही तर मी देऊ कसं? त्याचा माझा व्यवहार ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. वर्ष झाले, 2 वर्ष झाली, असा प्रसंग निर्माण झाला का ते सारं माझ्याकडे आपोआप आलं. तुम्हाला फसू शकत नाही कोणी. फक्त तुम्ही निष्ठा, आजचं उद्यावर होईल, उद्याचं 4 दिवसावर होईल, पण तुम्हाला कोणीच फसू शकत नाही. पण तुम्ही परमेश्वराचे राहिले तर, असाल तर, तुमच्यावर परमेश्वराचा प्रभाव असाल तर. हे माझे अनुभव, म्हणून मी कॉन्फिडन्सनी बोलत राहतो. शक्यच नाही, होऊच शकत नाही. 2 दिवस वाट पाहा, थोडा संयम ठेव, 100% तुला रिझल्ट भेटेल. फक्त तू संयम सोडू नको, परमेश्वराचा होऊन राहा. या असे अनुभव आपल्याला येत राहतात. म्हणून परमेश्वराचा प्रभाव तुमच्यावर असेल तर तसे तुम्ही राहाल, वागाल, संयम ठेवाल, दुसऱ्याविषयी तसा विचार कराल. आणि देवतेचा असेल तर मग तुम्ही तसेच वागाल, तसेच राहाल. तुम्ही म्हणणं नाही असं नाही, असंच राहतं, तसं नाही, तसंच राहतं. काही बिझनेसवाले मला फोन करतात, बाबा तुम्ही नैतिकता सांगतात धंद्यामध्ये, तर आम्हाला ते करावंच लागतं. शक्यच नाही, करावंच लागत नाही. तू ठरव ना, ही वस्तू मी 10 रुपयाला आणली, 12ला विकायची, बात खतम. ते तुझं प्रॉफिट तू ठरव. पण एखादा व्यक्ती आला मग त्याला 15 सांगायचे आणि मग 14 विकाय. तू 12ला ठरवली ना, तू 12ला दे, बात खतम. समोरच्या मजबुरीचा, अज्ञानाचा फायदा उचलणं म्हणजे अनैतिक झालं. तू 12ला ठरवली असताना 13ला देणं, 12.5ला देणं हे अनैतिक आहे. व्यवहारात खोटंच बोलावं लागतं आणि मगच पैसे भेटतात आणि म्हणूनच तसं राहावं लागतं असं अजिबात नाही. मी कधीच केलं नाही. पण नैतिकता जर तुम्ही तुमच्या जीवनात सांभाळली तर तुम्ही आपोआप परमेश्वर चाल करून देतात तुम्हाला. आपोआप परमेश्वर पुढे जाणार. कारण नैतिकता हा धर्माचा पाया. कोणत्या धर्माचा? दैवराटीचा, परमेश्वराच्या धर्माचा पाया आहे. तो देवतेच्या धर्माचा पाया नाही आहे. देवतेच्या धर्मामध्ये तर सारं जांगड गुत्ता आहे, तो काही विषयच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही कसे राहता, तुमच्यावर प्रभाव कशाचा आहे, कोणाचा आहे, याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. आपण पुढं जाऊ. कारण पिंडस्था ह्या जीवाच्या कुठं कुठं आहे ते आपण बघितल्या. त्या अवयवात त्या पिंडस्थेच्या अधिष्ठान असल्याखेरीज देवता अधिष्ठान वाचून असलेला पिंड अयुक्त ठरतो. याच्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आता आपण फक्त पिंडस्थेच्या माध्यमातून अयुक्त असं ठरतो, पण अधिष्ठान आलं. ताईने सांगितलं त्या देवतेचं, त्या जीवाची एक अभिमानी देवता असते, ते आलं. ते अधिष्ठानच, अभिमान म्हणजे अधिष्ठान. परंतु त्याच्या काल मी पहिल्याच वेळेस सांगितलं होतं बघा, 4 गोष्टी कोणाला सांगता येईल का त्याच्याशिवाय तुमचं देहयुक्त होऊ शकत नाही. आणि ते असेल तर परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम तुम्हाला भेटेल. कोण सांगतं? हां, धैर्य, अजून कुशळता, अजून 4-5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, त्या लिहून ठेवायच्या. मला एखादी गोष्ट आवडली ना, ही पक्षकारांनी सांगितलेले मी लिहून ठेवतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा ते काढतो, वाचतो, परत ठेवतो. औदार्य आठवत आहे तुम्हाला? अजून कृतज्ञता नाही आहे त्याच्यामध्ये. बघा अजून काय धैर्य, औदार्य, चातुर्य, आणि सर्वात मेन महत्त्वाचं आहे गांभीर्य. हे शब्द आहे. गांभीर्य म्हणजे सिरियसता. आपल्याकडे गांभीर्यच नाही धर्माविषयी.
सारं गांभीर्य आहे आणि चातुर्यता आहे आपल्याकडं, पण संसारातलं प्रपंचातलं इथली चातुर्यता, इथली कुशळता धर्माच्या अनुषंगाने. संसारात एखादी गोष्ट आपल्याला करायची ठरली तर आपण किती चातुर्य वापरतो, किती डोकं वापरतो. इथं लावतो का आपण? त्या 4 गोष्टी तुम्ही लिहूनच ठेवा. धैर्य, औदार्य, गांभीर्य आणि चातुर्य लिहून ठेवायचे. अशा चिठ्ठ्या लिहून ठेवायच्या. मी ठेवतो, खिशात घालतो, जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत मी त्याचं चिंतन करत बसतो आणि मग परत ठेवून देतो. जेव्हा क्लिअर झाला विषय तर मग ती चिठ्ठी मग माझ्या एका ड्रावरमध्ये जाते. अभ्यासाची एक पद्धत असते. काय गांभीर्य, काय गांभीर्य, काय गांभीर्य. जोपर्यंत तुम्ही सिरियस होत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये युक्तत्वच येत नाही. तुम्हाला सारं कळतंय पण सिरियस नाही आहे धर्माच्या अनुषंगाने. तुम्हाला ज्ञान आणि प्रेम होऊ शकत, पुढची चालच निर्माण होणार नाही. औदार्य, वैचारिक औदार्य. तुम्हाला वाटतं औदार्य म्हणजे काय 500ची नोट लावली म्हणजे औदार्य नव्हे. औदार्य, मोकळं विचार, मोकळे मन, मोकळी बुद्धी, हा एकदम मोकळेपणा, स्पष्टता, पारदर्शकता, काही किंतु परंतु नाही, शंका नाही, गैरसमज नाही, अज्ञान नाही, काहीच नाही. किंतु परंतुच नाही, शंकाच नाही. त्याला म्हणतात औदार्य. आणि गांभीर्य तर अत्यंत महत्त्वाचं आहे. सारं येईल आपल्याकडे, तुमच्यामध्ये चातुर्य येईल, सर्व येईल, पण गांभीर्य येत नाही. आणि गांभीर्य येत नाही तोपर्यंत आपण पुढं सरकतच नाही. म्हणजे युक्त देह नुसतं देहाने नाही आहे. हे 4 विषय जर नसेल आणि सारं जर असेल तर काहीच उपयोगाचं नाही. आणि 4 विषय असेल आणि बाकीचं आपोआपच राहतच. कारण तुमच्यामध्ये ते गांभीर्य आलं, चातुर्य असलं, कुशळता असली. कुशळता कोणामध्ये होते? महादायसामध्ये होते ना, ती कुशळता होती बघा. आचार्यांकडे तर होतीच ती लीळा. आठवा ना, त्या पडण्याची ॲक्टिंग करतात. त्यांना कोण आणायला, दादूस आणायला पाठवतात ना त्या रानाईसाला, आणि जायचं तर नव्हतं. विचार करायला लागली, जायचं नाही, आता काय करू, जायचं नाही, जायचं. अजून तर बोध नाही त्यांना, आवडी फक्त. रात्री जेवण झालं आणि ती वाटी धुण्याच्या अनुषंगाने गेल्या आणि पडण्याचं नाटक केलं. रात्रभर इवळत होते. बरं दुखत नाही, लागलेलं नाही तरी इवळायचं. किती मोठी ॲक्टिंग आहे. चातुर्य बघा, आहे की नाही? दुखत नसताना इवळायचं कसं काय? इवळल्या, त्यांना खरं खरं वाटलं आणि त्या स्वतःहून देवाकडे सांगायला गेल्या की देवा ते असं असं झालं, आता आम्ही जातो. कारण त्या न्यायला आल्या होत्या, जातो, त्या नीट होतील तेव्हा येतील. तर देवाला सारं माहिती. देव म्हणता होईल ना 2-3 दिवस नीट जा. मग आता सगळं आजच्या दिवस राहा, मी बरी होईल, उद्या जाऊन नाही म्हणजे आम्ही चाललो. त्या देवाला किती प्रसन्नता निर्माण झाली असं विचार करा. देव 2 वेळा 4 वेळा त्यांना सांगतं, बाई कशा पडल्या दाखवा, कशा पडल्या दाखवा. त्यांचं कौतुक देव स्वतः बघताय आणि त्या पण करून दाखवताय. त्यांना काही कमीपणा नाही वाटला. ही आहे कुशळता. आचार्यांकडे काय कुशळता कमी होती का? निर्णय क्षमता कमी होती का? दादोस म्हणता मी तुमचे गुरु आहे, ते माझे गुरु आहे. त्यांनी काय दिलं घ्यायचं नाही, तुम्ही माझी पूजा करायची, तुमची तिथं काही करायची नाही. पवितेचे सूत्र घ्या, हे पवितेची लीळा आठवा. दादोसांनी करून घेतले ना स्वतःची, देवाची करू नका म्हटले. आणि पहिल्याच भेटीत, पहिली भेट, अजून तर खूप पुढं जायचं आहे, प्रवास खूप मोठा आहे. पहिलीच भेट सिन्नरला होते. दादोसांनी सांगितलं होतं ते माझे गुरु आहे, मी तुमचा गुरु आहे. त्यांनी काय दिलं तर घेऊ नका, पण देवानी काय दिलं? पीक दिली, तांबूळ, पदार्थ, प्रसाद. आचार्याने लगेच हात केला. दादोसांचे ते डोळे मोठे झाले असेल ना त्यांच्यावरती. घेऊ नका, घेतला. निर्णय क्षमता, कुशळता, घेतला. तिथूनच त्यांचं जीवन बदललं ना. ही कुशळता तुम्हाला धर्मात वापरावं लागेल. स्त्रियांना तर पावलोपावली वापरावं लागते, कारण अडचणी असतात, बाकीच्या गोष्टी. आता आणि बऱ्याच गोष्टी अशा असतात, बऱ्याच स्त्रिया अशा असतात का त्यांच्या घरात उपदेशी नाही आहे, त्या स्वतः एकट्याचा उपदेशी, माहेरच्या उपदेशी, हे ते. त्या कुशळता त्यांना वापरल्याशिवाय धर्म सांभाळताच येत नाही. हे आपल्याकडे असलं पाहिजे. युक्त देह म्हणजे काय हे समजून घ्या तुम्ही. आपण फक्त शारीरिक दृष्टिकोनातून युक्त देह समजलोय आपण. बरं, अधिष्ठान देवतेचं आहे, ते अधिष्ठान चालतंय, स्ट्रक्चर चालतंय, ते थांबवायचं आहे आपल्याला. त्या देवतेचं अधिष्ठान थांबवायचं आहे, त्याला युक्त देह म्हणतात. तसंच वागलो तर परमेश्वराचं भक्त कसं होणार?
म्हणून धर्मासाठी आपल्याला काय काय पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी म्हणत राहतो धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, आयऱ्यागैऱ्याचं नाही आहे. ज्याला आहे, जो विचार करल त्याचा धर्म आहे, कोणाचा धर्मच नाही आहे. जो विचार करत नाही तो मान व काहीच कामाचा नाही, तो असून नसल्यासारखा आहे, काही उपयोगाचा नाही. फक्त परमेश्वराने त्यांनी जे क्रिया केली त्याचं फळ देऊन टाकलेलं आहे, द्यावा लागतंय म्हणून द्यावा लागतंय म्हणून त्याला दिलेलं आहे. मात्र त्याच्यामध्ये त्यांनी तो बदल करून नाही घेतला तर काय उपयोगाचा नाही. म्हणून युक्तदेह हा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण फक्त पिंडस्थेच्या माध्यमातूनच आत्तापर्यंत पाहत होतो. युक्तदेह म्हणजे पिंडस्था, युक्तदेह म्हणजे पिंडस्था, हेच तुमच्या डोक्यात होतं. परंतु हे अत्यंत महत्त्वाचं हे लक्षात घ्या. गांभीर्य पाहिजे, औदार्य पाहिजे, सिरियसता पाहिजे आपल्यामध्ये, तरच तो ज्ञानाचा आणि प्रेमाचा अधिकार होईल. आणि परमेश्वराच्या प्राप्तीचे दोनच साधन आहे, कोणते? ज्ञान आणि प्रेम. तेच मिळवायचे आणि त्याच्यासाठी हे गरजेचं आहे. या जीवामध्ये देवतेचे मळ आहे ते आपण बघितले, पिंडस्थ आहे, अधिष्ठान असते, अधिष्ठात्री देवता. आपण सूत्रच आहे डायरेक्ट, मन अधिष्ठात्री देवता, ब्रह्मा, बुद्धी अधिष्ठात्री देवता, काय शेषय्या, चित्त अधिष्ठात्री देवता विष्णू, अहंकार अधिष्ठात्री देवता महादेव आणि चक्षु अधिष्ठात्री देवता सूर्य. विचारातलं 71वं सूत्र आहे. डायरेक्ट अधिष्ठानच सांगितले, प्रत्येक देवतेचं अधिष्ठान सांगितलेलं आहे. आता प्रत्येक देवतेचं अधिष्ठान आहे याचा अर्थ काय? ती कार्य करते, कार्याला आहे तिथं ती आहे. जर आपलं मन देवतेच्या देवतेचं जर अधिष्ठान आपल्या मनावर असेल तर आपण देवतेचं ऐकू, परमेश्वराचं ऐकू का? चक्षु अधिष्ठात्री देवता सूर्य, सूर्य देवता आहे. आपल्या नजरेला वाईट पाहण्याची इच्छा असेल तर आपण देवतेचं ऐकतो का परमेश्वराचं ऐकतो? आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतील तर आपण देवतेचं ऐकतो का परमेश्वराचं ऐकतो? आपल्या बुद्धीमध्ये पॉझिटिव्ह विचारच येत नसतील, निगेटिव्हच विचारत असतील तर आपण देवतेचं ऐकतो का परमेश्वराचं ऐकतो? आपण एकनिष्ठ भक्ती झालो कधीपासून? या अधिष्ठान काढणं म्हणजे एकनिष्ठ भक्ती होणं, म्हणजे अनन्यभावी परमेश्वराला शरण जाणं. ही कार्यरत राहतात. ज्यावेळेस तुम्ही नाही 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 म्हणाल त्यावेळेस ते आपोआप इनॅक्टिव्ह होऊन जातं, ते ऐकतच नाही हा आपला. अधिष्ठान काढून घ्या. देवता फक्त एकदा ट्राय करते, एकदा. शास्त्रकार काय सांगतात? एकदा ट्राय करते. ती एकदा ट्राय केलेलं जर ती फेल गेलं ना ते परत ट्राय करत नाही. परंतु मळीनत्व आलं तर ती परत डोकं काढते आणि तुम्हाला आपलावण्याचा प्रयत्न करते, कार्याला सुरुवात करते. ज्या मिनिटाला तुमच्या मनात वाईट विचार येईल, तुमच्या बुद्धीत वाईट विचार येईल, तुमचं चित्त अस्थिर होईल, डोळ्याला चिपडं येतील, काय म्हणतात त्याला, कावीळ झाल्यासारखं वाटेल, त्यावेळेस समजायचं का देवतेचं अधिष्ठान आपल्यावर आलं आहे. सकाळी उठायचं आहे, रडायचं आहे, प्रार्थना करायची आहे, मळीनत्व जाईल. त्याच्यासाठी प्रसव मोडायचा आहे. कळत न कळत आपल्याकडून काहीतरी झालेलं आहे. आपल्याला तुम्हाला काही करायची गरज नाही. क्लीन राहा, देवतेचं अधिष्ठान राहणार नाही. परमेश्वराची भक्ती काय समजले, परमेश्वराने काय सांगितलं आहे. जीवा पदार्थामध्ये आपण बघितलं आहे की बाबा याच्यात आदमती आदगती आदरती, ऊर्ध करायचं आहे, चांगला विचार, चांगलं चिंतन, चांगलं प्रारब्ध, चांगले कर्म. दुसऱ्याविषयी काय देव स्पष्ट सांगतात, जिथे जाल भूताच्या ठाई गुण घ्या. जीव तर दोषदर्शी काय, दोषदर्शी काय म्हणजे देवतेचं काम आहे, देवतेचं कार्य, देवतेचं अधिष्ठान आहे. गुण घ्यायचे, आपल्याला गुणच दिसत नाही समोरच्याचे, गुणच पाहत नाही आपण, देवतेचं आहे म्हणून. आपल्याला जेव्हा दुसऱ्याचे गुण पाहायला दिसतील, नाही नाही हा याच्याकडे हा गुण आहे, त्याच्याकडे तो गुण आहे, वाईट आपल्याला दिसणारच नाही. ही जीवाची अवस्था आपण बदललेली आहे. आणि या जीवाच्या अवस्थेवरती चांगलं चिंतन करा. त्या दिवशी सांगितलं, मागे सांगितलं होतं, विचार न करणे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, मग पॉझिटिव्हच विचार करणे आणि मग विचारच न करणे. परमेश्वराच्या आपल्या चिंतनात फक्त अनंत सामायित, अनेक न सामाय, डोक्यात दुसरं काही येणंच नाही, फक्त परमेश्वर परमेश्वर. काम करताना तेच, ड्युटी करताना तेच, प्रपंच करताना तेच, प्रवास करताना तेच असलंच पाहिजे. त्याने तुमच्या कामावर, तुमच्या प्रपंचावर, तुमच्या प्रवासावर काही परिणाम होत नाही, काहीच नाही परिणाम होत. तुम्ही एकटे प्रवास करताय, गाडीत एकटे राहताय, मोठे स्मरण करू शकता, चिंतन करू शकता, लीळा लावू शकता. हे माझे अनुभव आहे. काही प्रॉब्लेम येत नसतो, पण ती आवड असली पाहिजे. आवड असेल तर सवडही निघेल. नाही तर कामामध्ये आपण इतकं व्यापलेलं राहतो, ज्यांच्यावर काही जबाबदाऱ्या नाही त्यांनी सर्वात जास्त व्याप. ज्यांच्यावर जबाबदाऱ्या त्यांचा तर बोलायचा विषयच नाही, सांगायचा विषयच नाही. तुम्ही कोणाचे आहात नेमकी, या साऱ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. जीव आणि देवता बऱ्यापैकी सर्व
जर बघितलं तर बरीचशी साम्यता त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून या देवतेच्या माध्यमातून आपल्या वरती जे आहे अधिष्ठान, त्यांचं पिंडस्थ आहे, मळ आहे, अधिष्ठान आहे, प्रत्येक जीवाची अभिमानी देवता आहे, यांना चॅलेंज आहे आपलं का त्यांना तुम्ही तुमच्याकडं न येता आम्ही परमेश्वराची भक्ती करणार आहे. चॅलेंज आहे की नाही? किती मोठं आव्हान आहे. हे ऊर्ध्वगतीचं आहे, याला एनर्जी लागणार आहे, याला चिंतन लागणार आहे, विचार करावा लागणार, आठवणीत ठेवावं लागणार आहे का नाही असं नाही असं आहे, नाही असं नाही असं आहे. कंटिन्युटी, सातत्य असावं लागणार आहे. ते एक दिवस केलं 4 दिवस सोडला असं होत नाही. कारण सारे आपल्यातच आहे, त्यालाच आपण चॅलेंज करायचं, त्यांना नाकारायचं आणि आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची. म्हणून आपण कसं राहतो, सुरुवात आपल्या सत्संगाची, आपण कसं राहतो, कसं वागतो, कसं बोलतो, काय आठवतं, काय करावंसं वाटतं, काय बोलावंसं वाटतं, हा प्रभावावरती अवलंबून असतो. जर परमेश्वराचा प्रभाव असेल, ज्ञानाचा प्रभाव असेल तर आपण तेच वागणार, तेच बोलणार, बाकी आपल्या डोक्यात काही येणारच नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. जीव आणि देवतेचं जर आपण बऱ्यापैकी देवतेचे आपण हे दोष बघितले, गुण यातलेच आहे. हो जाणे उरो जाणे हे गुणच आहे. कारण एकाच ठिकाणी अनेक ठिकाणी तो कार्य करतो आहे. अनेक पिंडस्थाच्या माध्यमातून, मळाच्या माध्यमातून, विग्रहाच्या माध्यमातून, ब्रह्मांडस्थाच्या माध्यमातून कार्य करतात. हा गुण आहे. ह्या देवतेला परमेश्वराच्या या उद्धारण कार्यालाच कामाला लावलेलं आहे आणि त्या उद्धार कार्याला अप्रत्यक्षरित्या सपोर्ट देवताच देत आहे. परंतु ते जे घातक आहे त्याच्यापासून सावध राहायचे ते आपण बघितलं आहे. आता जीवाचे आणि देवतेचं जे साम्य आहे हे आपण बघायचा प्रयत्न करतो आणि ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. जीव जातीत्वाने एक आहे, संख्येने अनेक आहे. याच तुलनेत देवतेचं सांगा तुम्ही. आता जीव जातीत्वाने एक आहे, वास्तविक जीव अनंत आहे की नाही? तसं देवतेचं काय याच्याच बरोबरीचं? जातीत्वाने विचारलं मी, जातीत्वाने. आपण जे आता कार्यकारण स्वरूप लक्षण बघितलं ते एका देवतेचं बघितलं का सर्व देवतेचं बघितलं? एका देवतेचं बघितलं का सर्व देवतेचं बघितलं कार्यकारण स्वरूप? देवता सापेक्ष असं म्हटल्यानंतर करुणीची देवता सापेक्ष, अष्टदिनीची देवता सापेक्ष नाही असं म्हणू का आपण? याचा अर्थ देवता जातीत्वाने एकच आहे परंतु अनंत आहे. जीव पण जातीत्वाने एकच आहे परंतु अनंत आहे. हे सारखंच आहे. जातीत्वाने म्हणजे लक्षात घ्या, जीव स्वार्थी असं म्हटल्यानंतर मग भारताचा जीव स्वार्थी आहे, दैवराटीचा जीव स्वार्थी आहे, संभाजीनगरचा जीव स्वार्थी आहे, बाकीचे नाही आहे स्वार्थी असं म्हणतं. इथून तिथून जीव सारखेच आले ना. जातीत्वाने एक, त्याचा जो पिंड आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे जातीत्वाचं, त्याच जीवाचं हे सेम आहे ना. परंतु वास्तविक जीव एक आहे का? जातीत्वाने एक आहे. जे आतलं त्याचं जे आहे कार्यकारण स्वरूप लक्षण ते एकच आहे, वेगळं काहीच नाही आहे. जीव म्हटलं आहे, विशिष्ट व्यक्तीचं नाव घेतलं का? विशिष्ट देशाचं, विशिष्ट प्रदेशाचं, विशिष्ट ठिकाणाचं नाव घेतलं का देवाने? जीव म्हणून आले. जीव या शब्दात काय आलं मग? तुम्ही आले, प्रत्येक जिल्ह्यातले, प्रत्येक गावातले आणि प्रत्येक राज्यातले, प्रत्येक देशातले जीव आले की नाही? जातीत्वाने एक परंतु अनंत आहे. तसेच देवता, देवता म्हटल्यानंतर एक आहे का? देवता तर अनंत आहे परंतु त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते सारखं जे आपण कार्यकारण स्वरूप लक्षण बघितलं ते कर्मभूमीला लागतं, चैतन्य देवतेला लागतं की नाही? स्वरूप मर्यादेत बदल आहे, तो विषय नाही आहे. परंतु आपण जे दोष बघितले, देवता उदास, देवता वैरिणी, देवता वंचक, मग का ही एक विशिष्ट देवता वैरिणी उदास आहे, दुसऱ्या नाही असं आहे का? काही एकही देवता प्रसन्न नाही याचा अर्थ साऱ्या देवता उदास आहे. जातीत्वानी देवता एक आहे परंतु त्यांची संख्या मात्र अनंत आहे. जीवसुद्धा जातीत्वानी एक आहे परंतु संख्या त्यांची अनंत आहे. हे सेम टू सेम आहे जीव आणि देवतेच्या संदर्भात, हे लक्षात घ्या. हे आता परत आपलं रिपीट होणारच आहे. जीव अव्यक्त आहे, भावरूप आहे, चेतन आहे, अनादी आहे, नित्य आहे, निराकार आहे. ह्याच बाबतीत देवता कशा आहे सांगा बरं? अव्यक्त आहे देवता. ह्याच बाबतीत देवता व्यक्त आहे का अव्यक्त आहे? जीव सुद्धा अव्यक्त आहे ना. त्याला व्यक्त केलं ना परमेश्वर, मायेच्या तामात होतं मग अव्यक्त होता ना. देवता अव्यक्त होत्याच ना, त्याला व्यक्त केलं म्हणजे सेम टू सेम. जीव अव्यक्त, देवता अव्यक्त. आता पुढं काय आलं? भावरूप आहे. देवता आहे भावरूप आहे, जीव आहे भावरूप आहे.
चेतन आहे, दोन्ही चेतन आहे. चेतन आहे म्हणजे त्याला चेतन आहे म्हणून त्याला बाहेर काढलं आणि कार्याला लावलं. देवतेला बी बाहेर काढलं आणि कार्याला लावलेलं आहे. अनादि व नित्य हे तर तुम्हाला माहीतच आहे. निराकार हे बी माहीतच आहे. जीव पण अनादीचा आहे, नित्य पदार्थ आहे. देवता पण अनादीचा नित्य पदार्थ आहे. सेम टू सेम आहे दोन्ही पण, काही फरक नाही. आता भावरूप अशा अनादि अविद्येने युक्त आहे जीव. अनादि अविद्या युक्त आहे ना. ती त्या अनादि अविद्या दिसते का जीवामध्ये? ती भावरूप आहे. आपल्याला फक्त समजून घ्यायची. काळी शाही पाणी न्यायाने कालवलेली हे आपल्याला फक्त लक्षात घेण्यासाठी समजण्यासाठी आहे. ती भावरूप. तशी अनादि अविद्या जी आहे ही जीवामध्ये युक्त आहे. तशी देवतेमध्ये अभावरूप अशी अनादि अविद्येनी वंत आहे. आपण ते बघितलं, देवतेमध्ये सुद्धा अनादि अविद्या वंत आहे. त्याच्यामध्ये बी तो आहेच, मलिनत्व आहेच, नकारात्मक निगेटिव्हिटी देवतेमध्ये आहे. तेच देवतेमध्ये जीवामध्ये सेम टू सेम आहे. वर्ण मात्र जीवाचा कसा आहे? स्फटिक शुभ्र. तोच वर्ण मात्र देवतेचा कसा आहे? हां, श्वेता मंजिष्ठा कृष्णा हे जे आहे ना आपले, काय सांगितले? हरिता पिता सुरुवात झाली का श्वेता मंजिष्ठा मधून आले, हरिता पिता सोडले म्हणजे हरिता पिता श्वेता मंजिष्ठा कृष्णा ही लाईन लागून जाते. तर ते देवतेचे कलर आहे. आणि ते कलर थोवे परत्वे, तो जे आपलं काल ते बोर्ड पाहिला तुम्ही, ते थोवे तो कलर तो दिलेला त्या त्या देवतेला. हरिता कलर कोणता? श्वेता. बघा कलर कलर आपण म्हणतो आता शोध लागले परमेश्वराने, तर त्याच वेळेस कलर सांगितले. हे असेच कलर आहे ना. आता त्याच्यात चेंजेस झाले, मिक्स करा, हे करा, ते करा, ते करा. पण मूळ कलर जे आहे ना हे हरिता पिता श्वेता मंजिष्ठा कृष्णा हे मूळ कलर आहे. आता जीव केवळ आहे. जीव केवळ आहे. देवता देवता कशा आहे? देवतेच्या पदार्थामध्ये केवळ हा शब्द आलाच नाही ना. हा केवळ आहे. त्या देवतेच्या संदर्भात नित्य केवळ असा आलं का नाही व्याख्या? महावाक्याचं दुसरं सूत्र आठवा. नित्य केवळ अनादि अविद्या युक्त वस्तू एक आहे, ती जीव आहे की नाही? केवळ आहे ना, पण अनादि अविद्या युक्त आहे. तसं जीव देवता हा मुळातच केवळ आहे. केवळ तो नाहीच आहे ना, मुळातच आहे त्यांच्यामध्ये. आता जीव अज्ञान आहे. त्याच्या उलट देवतेचं हां, जीव अज्ञान आहे तर देवता कशा आहे? पंचप्रकारांमध्ये काय पाहिलं आपण? पंचप्रकार सांगा. मग ते ज्ञान आहे की नाही देवतेला? त्रिकाळ ज्ञान आहे. तुम्हाला तुमचं ज्ञान नाही, ते देवतेला सारं ज्ञान आहे ना. ते ज्ञान त्रोटक आहे, मर्यादित आहे, ती गोष्ट वेगळी, पण ज्ञान आहे की नाही? तसं जीव मुळातच अज्ञान आहे. देवता मात्र त्या पंचप्रकारामध्ये ज्ञान आहे. देवतेला ज्ञान आहे, तिच्या स्वरूप मर्यादेचं ज्ञान आहे, कार्याचं ज्ञान आहे, कामाचं ज्ञान आहे, फळ देण्याचं ज्ञान आहे. फळदात्री देवता म्हणजे ज्ञान आहे ना. ज्ञान काहीच नाही असं नाही, पूर्ण ज्ञान नाही ती गोष्ट वेगळी, पण ज्ञान आहे की नाही आपल्यापेक्षा. म्हणून ही तुलना देवतेची आणि जीवाची आपण समजून घ्यायची आहे. जीव निरानंद आहे. जीव निरानंद आहे तर देवता तुम्ही का बरं अटकले? नाही कशा आहे मग? कशा आहे सांगा ना. आओ पंचप्रकारामध्ये ज्ञान सुख आलं ना दुसरं. मी इकडे तिकडं कशाला भरकटताय? सुखरूप आहे ना देवता. त्या सुख उपभोगताय ना. उपभोगताय की नाही? ते दुःख मिश्रित का असे ना, पण सुख आहे की नाही? आणि पंचप्रकारामध्ये आपण बघितलं का नाही? ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश. इकडे तिकडं काय जाताय तुम्ही? शब्दात क्लिअर करा ना. जीव काय आहे? निरानंद आहे तर देवता सुखरूप आहे. आता जीव असमर्थ आहे, दुसऱ्याच्या आश्रयाने राहणारे. त्या बाबतीत देवतेचं सांगा. आता सामर्थ्य आहे, सामर्थ्य संपन्न आहे. जीव हा अव्यक्तरूपी कोणाच्या आधाराने राहतो? मायेच्या. आणि व्यक्तरूपी तसं देवतेला आधाराची गरज आहे का? ती अव्यक्त स्वरूपी स्वसामर्थ्याने राहते आणि व्यक्त स्वरूपी स्वसामर्थ्यानेच राहते.
तर ते सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये, त्यांना कोणाच्या आधाराची काही गरज नाही आहे. तसंच प्रपंचसुद्धा असामर्थ्यवंत आहे. तो अव्यक्त स्वरूपी कोणाच्या आधाराने राहतो? अष्टभैरवाच्या. व्यक्त स्वरूपी मायेचा आधार आहे, म्हणून ही बिल्डिंग तयार आहे. विषय झाला ना काल का परवा. जीव हा एकदिशी आहे, एकाच ठिकाणी राहतो. त्याच्या उलट देवतेचं सांगा. हो जाणे उरो जाणे, एकाच वेळेस अनेक ठिकाणी, पिंडस्थाच्या माध्यमातून, मळाच्या माध्यमातून, अधिष्ठानाच्या माध्यमातून, अभिमानीच्या माध्यमातून राहतात का नाही? देवता अनेक ठिकाणी राहतात. त्याच्यामुळं हो आणि उरण्याचा भाव आहे म्हटले. जीव अर्जक आहे, अर्जन करणारे. त्याच्या उलट देवतेचं काय आहे? फळ देणारे, फळदात्री. त्या घेत नाही, त्या देतात, फळदात्री त्या. सर्वाधिकारी, जीव सर्वाधिकारी आहे. जीव सर्वाधिकारी, देवता अनाधिकारी. त्यांना अधिकार आहे का मोक्षाचा, प्राप्तीचा, स्वातंत्र्यतेचा? त्या नित्यबद्ध आहे ना. नित्यबद्ध याचा अर्थ अनाधिकार, लक्षात घ्यायचं. जीव बोध्य आहे, म्हणजे ज्ञान घेण्याची क्रिया होऊ शकते. जीव बोध्य आहे. तसा देवता, जीवाला बोध होतो, देवतेला बोध होतो का? तो अबोध रूप आहे, त्याला बोधच होत नाही का परमेश्वर कोण, ही देवता कोण. त्या फक्त अस्तित्व रूपाने, खालची देवता वरच्या देवतेला अस्तित्व रूपाने जाणते की माझ्यावरती कोणीतरी आहे, त्याच्यावरती कोणीतरी आहे. तसं आपल्याला शब्दरूपाने बोध झाल्यानंतर कळालं ना, करुणीची देवता, त्याची स्वरूप मर्यादा, त्याची संख्या कळालं का नाही? जीव हा बोधरूप आहे, म्हणजे बोध घेण्याच्या योग्यतेचा आहे. तसं देवता बोधरूप नाही, अबोध रूप आहे म्हटले. ज्ञान घेऊ शकत नाही, त्या परमेश्वराने दिलं तरी ते घेऊ शकत नाही. बद्धमुक्त आहे, मोक्षाला जाण्याचा अधिकार आहे जीवाला. तर देवता नित्यबद्ध आहे, मोक्षाला जाण्याचा अधिकारच नाही आहे. उलट बरोबर समोर लगेच आलं पाहिजे तुमच्या, लगेच ट्यूब पेटली पाहिजे. देवता सापेक्ष आहे, स्वाभिमानी, स्वार्थी, वंचक आहे. जीव सापेक्ष, स्वाभिमानी, स्वार्थी, वंचक आहे. देवता हे आत्ता झालं, सकाळी झालं. स्वार्थी, वंचक, सापेक्ष सेम टू सेम आहे ना. जीव पण काय आहे? सापेक्ष आहे, अपेक्षा ठेवणारा, स्वाभिमानी आहे, स्वार्थी, वंचक आहे. देवता सुद्धा सापेक्ष, स्वाभिमानी, स्वार्थी, वंचक आहे. जीव भजक आहे, म्हणजे भजणार आहे. सकाळीच विषय झाला. तर देवता त्याच्या उलट काय आहे? भज्य, म्हणजे भजून घेणार आहे. हा भजणारा आहे आणि देवता भजून घेणार आहे. हा फरक आहे. स्वरूप जे आहे जीवाचं ते समृद्धीने समानत्व आहे म्हटले. तसं देवतेचं समृद्धीने जीवाचं समान आहे. तुमच्यात, माझ्यात, याच्यात सर्वात मध्ये समानता आहे स्वरूपाच्या संदर्भात. तसं देवतेचं स्वरूप हे असमान आहे. प्रत्येक देवतेचं सर्व वेगवेगळं आहे. जीवाच्या अधीन राहण्याची गरज नाही. जीवाच्या अधीन राहायची गरज आहे का? राहत होती गोष्ट वेगळी, परंतु राहण्याची गरज आहे का? नाही. तसं देवता उच्च नीच स्वरूपीच्या एकमेकाच्या अधिकाराने किंवा यांनी राहतात, अधीन राहतात. खालची देवता वरच्या देवतेच्या अधीन राहतात. तसं जीवाला, म्हणून देवाने सांगितलं, परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, आपण कोणाच्या अधीन राहू नये, कोणाला आपण अधीन करू नये. स्वातंत्र्य, मोक्ष राहायची गरज नाही. पण देवतेला ती एक सिस्टम आहे, तिला ती मजबुरी आहे, तिचा सिस्टमचा भाग आहे, तिला ते राहावंच लागतं. तिला स्वातंत्र्य होऊ शकत नाही. तुम्ही स्वतंत्र आहे, राहण्याची गरज नाही. राहत ती गोष्ट वेगळी, विचारावं लागेल. पण काही आवश्यकता नाही, पण निर्णय क्षमता आपली तशी पाहिजे. हे फरक आहे जीवाचा आणि देवतेचा. ईश्वरीचे ज्ञान नसल्याने ईश्वरी वेच नसतो. कोणाला? जीवाला. ईश्वरीचे ज्ञान आहे का आपल्याला? म्हणून ईश्वराविषयी प्रेम आहे का, आवडी आहे का, वेच आहे का आपल्याला? देवाने जे सांगितले तेच आपण करतोय का? नाही. तसं देवतेचं नाही. देवतेला परमेश्वराचा वेच आहे, आवडी आहे. म्हणून त्या देवता ज्या परमेश्वराने जे सांगितले तेच करतात. त्याच्यामध्ये कुठंच कमीपणा नाही, कॉम्प्रोमाइजच करत नाही. आपण करत नाही का? तर परमेश्वराचं ज्ञान नाही. जर ज्ञान झालं तर मात्र वेच, आवडी, वेद निर्माण होईल आणि देवाने जे सांगू तेच आपण करू. त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइजच करणार नाही, येऊ पर्याय ठेवणारच नाही, तडजोड करणार नाही. देवता मात्र करतच नाही का? तर त्या प्रत्येक देवतेला परमेश्वराचा वेच आहे, आवडी आहे का, माझा मालक आहे, त्या मालकाने मला हे काम दिलेलं आहे आणि ते करायचं इमानी इतबारे. देवतेला वेच आहे, पण या जीवाला वेच नाही आहे. काही गोष्टी अशा आहे का आपण घेण्यासारख्या. ईश्वरीची जाणीव असल्याने, जाणीव आहे तर मनोधर्माप्रमाणे ईश्वरी वेच मात्र देवतेमध्ये असतो.
असं इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता आपण हे सर्व बघितल्यानंतर थोवे परत्वे आपण देवतेंची ओळख करून घेणार. थोवे परत्वे करमणुकीची देवता, मग त्याची संख्या किती ते आपण बघितलं, स्वरूप मर्यादा किती बघितलं. पण त्यातल्या मग मुख्य देवता त्या राहतात कुठं, त्याचं कार्य काय, त्या करतात काय, त्यांचा आपल्यावरती काय प्रभाव असू शकतो, होऊ शकतो काय, हे सारं बघणार आपण. थोवे परत्वे करमणुकीची देवता, अष्टदेव अंतराळीची करमणुकीची देवताच मोठी आहे. बाकी पुढं आपण स्पीड पकडणार आहोत. आजचा विषय तुमच्या लक्षात आला असेल, कोणाच्या काही मनात प्रश्न असेल ते विचारा. आणि दुसरं सत्र परत 7लाच चालू होऊन जाईल, याची सर्वांनी नोंद घ्या, आहे की नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.